नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत ऋषीपंचमी कधी आहे आणि पूजेचे वेळ आणि व्रताचे महत्त्व. ऋषीपंचमी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. हरतालिकाप्रमाणेच ऋषीपंचमीचा सुद्धा व्रत केला जातो. ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व असतं. जाणून घ्या ऋषीपंचमी कधी आहे. दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते, जे ऋषींना समर्पित एक विशेष व्रत आहे. रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी देशभरातील भाविक ऋषीपंचमी सप्तऋषींचे पूजन करणारे व्रत करणार आहेत. ऋषीपंचमीचे व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात, परंतु पुरुषही ते पाळू शकतात. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जगदग्नी आणि विश्वामित्र ह्या 7 ऋषींनी पूजा केली जाते. हे 7 ऋषी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात. त्यांना वेद आणि धार्मिक ग्रंथांचे लेखक मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते. ऋषीपंचमी मुहूर्त. पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 सुरू होईल आणि 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 7:58 समाप्त होईल. त्यामुळे उद्या तिथीनुसार 8 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीचं व्रत पाळण्यात येणार आहे. ऋषीपंचमीची पूजा आणि पद्धत. या दिवशी भाविक स्नान करतात आणि शुद्ध वस्त्र परिधान करतात. त्यानंतर ते 7 ऋषींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि पूजा करतात. पूजेत पंचामृत, फुले, चंदन, धूप, दीप आणि विविध प्रकारची फळे अर्पण केले जातात. पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते आणि व्रत कथा ऐकली जाते. यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवासह 7 ऋषींचे ध्यान करतात. 7 ऋषींच्या सोन्याच्या मूर्ती बनवून ऋषीपंचमीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. ऋषीपंचमीचे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते. ज्योतिषाच्या मते ह्या दिवशी देशभरातील भाविक 7 ऋषींचे मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करतात आणि यांचे जीवन धार्मिक बनण्याची इच्छा करतात. ऋषीपंचमीच्या ह्या पवित्र प्रसंगी सर्व भाविक ऋषीमुनींना शुद्ध अंतःकरणाने ह्या खऱ्या श्रद्धेची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले जातात. ऋषीपंचमीची भाजी. ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्याचीच एकत्रित भाजी ह्या दिवशी बनवली जाते. या दिवशी ठराविक पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचाच वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते. त्यात लाल भोपळा, पडवळ ह्या फळभाज्यांचा तर आळू, लाल माठ, टोकरी माठ, आंबाडी ह्या पालेभाज्यांचा सुद्धा वापर केला जातो. ऋषीमंत्र करत असताना ह्या मंत्राचा जप करा. कश्यप प्रोत्री भारद्वाजे विश्वामित्रोय गौतम जम दिग्निष्टश सप्तश ऋषिय स्मृता ग्रहधर्तेन मय्या दंततृष्टा भवत मे सदा. अशाप्रमाणे आपण ऋषीपंचमी कधी आहे आणि कशी काय केली जाते तर ह्याप्रमाणे आता आपण पाहिलेलं आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.